अंधेरीमधील या दोन मित्रांनी एकत्र मिळून सुरू केलं आहे दोस्ती किचन। जवळपास 12 वर्ष एकत्र वेगवेगळ्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये काम केल्यानंतर आपण दोघांनी मिळून स्वतःचं काहीतरी सुरू करूया या हेतूने सुरू झालेला हा त्यांचा प्रवास आज दोस्ती किचनमध्ये बदलला आहे। या दोघांनी एकत्र येऊन दोस्ती किचन या नावाने अंधेरीमध्ये रेस्टॉरंट सुरू केले। चला तर मग हा त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव सौरभ गुंजाळ। नमस्कार, माझं नाव इरफान खान आणि दोस्ती किचन हा आपला रेस्टॉरंट आहे अंधेरीला। हा रेस्टॉरंट आपण सुरू करून जवळजवळ 4 वर्ष झाली। 2021 मध्ये याची सुरुवात झाली आहे। त्याच्या पहिला आपला एक बिझनेस होता, पण तो काही कारणास्तव आम्हाला बंद करावा लागला। पण नंतर जो हा मी सेकंड स्टार्ट जो केला तो या ठिकाणी केलाय, सुरेन रोडला, अंधेरी ईस्टला, आणि तो व्यवस्थित आता आम्ही त्याला चालवतोय। आणि आम्ही एक दुसऱ्याला जवळजवळ नाही बोलता 12 वर्ष आम्ही एक दुसऱ्याला ओळखतोय। एकत्र आम्ही काम करत होतो एका रेस्टॉरंटला, 2-3 रेस्टॉरंटला ऍक्च्युअली आम्ही काम केलंय एकत्र। तर आमची मैत्री पण खूप छान होती, आमचं दोघांचं अंडरस्टँडिंग पण छान होतं। तर काम करता करताच आम्हाला असं वाटलं की आपल्या दोघांमध्ये एवढं अंडरस्टँडिंग आहे, आपल्याला काम करण्याची भूक आहे, तर का नाही आपण स्वतःच रेस्टॉरंट ओपन करून काहीतरी पुढे करावं। तर इरफानने मला आयडिया दिली की सौरभ एक काम करते, आपण खुद काही कुछ चालू करतो। तर तेव्हा आम्ही विचार करायला सुरुवात केली। जवळजवळ 6 महिने आम्ही रिसर्च करत होतो सगळ्या गोष्टींचा की काय करावं काय नाही करावं। तर त्यातनं एक छोटंसं आम्ही दुकान पहिले झूला चालू केलं, पण काही कारणास्तव ते आम्हाला बंद करावं लागलं। सो त्याच्यातनं आम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या की कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे। पण त्यामुळे किती वर खाली झालं आपल्या जीवनामध्ये तरी पण आपण पुढे चालत राहिलं पाहिजे, या गोष्टी आम्हाला त्यातनं कळाल्या। आणि मग नंतर आम्हाला या जागेबद्दल माहिती पडलं, तेव्हा आम्ही म्हटलं की चला एका जागेवर आपण थोडेसे डाऊन झालोय, तर आता नेक्स्ट पाऊल उचलून बघूया काय होतंय, आपल्या जीवनामध्ये काय लिहिलंय। तर तिकडे येऊन आम्ही हा प्रवास चालू केला 2021 मध्ये, आणि सक्सेसफुली आम्ही तो आता पुढे नेतोय। आणि बेसिकली आपला रेस्टॉरंट मध्ये चायनीज आणि इंडियन फूड आहे, ऑथेंटिक चायनीज। मेन आपला फोकस चायनीज फूड आहे आणि बिर्याणी पण आहे आपल्याकडे। आणि हे जे व्यवसाय आपण जे चालू केलंय याच्यात जे काही एक्सपेन्सेस झाले ती मी आणि सौरभ आम्ही दोघांनी आमची सेव्हिंग काढली आणि आम्ही बोलले की भाई लेट्स डू इट, चालू करूया। मित्रता बोलली की लोक बोलतात की अरे फ्रेंडशिप मध्ये तुम्ही करताय तर ते कदाचित तुम्ही भांडण होऊ शकतं किंवा काय होऊ शकतं पुढे जाऊन। पण आम्ही त्या जे बोलणाऱ्यांची त्यांची सगळ्यांची म्हणजे जे विचार होते त्याला एकदम उलट, आम्ही जे सगळं करतोय त्याच्या एकदम उलट चाललंय। और जैसा कि सौरभ भाई ने बोले कि बॉन्डिंग इज मस्ट इन दिस इंडस्ट्री। आपको मतलब थोड़ा तो समय आपको देना पड़ेगा कि बिजनेस आपने डाला और तुरंत पैसा आने लगेगा। मतलब इफ यू हैव अ माइंडसेट ऑफ कि प्रॉफिट आएगा या फिर इसमें से मैं पैसा सब निकाल लूंगा, तो ऐसा नहीं है। यू हैव टू वेट फॉर एटलीस्ट 6 to 7 months या 1 year, आपको उतना देना पड़ता है इस बिजनेस में। और जैसा कि हमारी बॉन्डिंग है, और चाहे वो फाइनेंशियल को लेकर हो या किसी कस्टमर का कुछ कंप्लेंट हो, तो हम लोग तुरंत मतलब जो है इसको हर एक चीज को, एक व्हाट्सएप ग्रुप है अपना या मेल है, हम लोग हर एक चीज को रेज करते हैं उस चीज को, ताकि कस्टमर को हम लोग अच्छी सर्विस दे पाए। पता है कि 12-13 साल हमारी दोस्ती को भी हो गया है, हमारी बॉन्डिंग अच्छी है, इसलिए सौरभ भाई ने ही इनफैक्ट ये नाम सोचा था कि दोस्ती किचन रखते हैं, दोस्ती। तो कई लोग क्वाइट दे आर सरप्राइज कि भाई इतना साल की आपकी दोस्ती है, और 3 साल हमने अभी निकाल लिया बिजनेस में। तो बस हमारी ये दुआ है कि आगे भी हमारी दोस्ती ऐसी बनी रहे और दोस्ती किचन आगे बढ़ता रहे।